ग्रामीण भागामध्ये साहेब, माझा मतदारसंघ हा ग्रामीण भागात येतो. अनेकांच्या मतदारसंघामध्ये हा स्मार्ट मीटरचा संघर्ष आता चालू असेल. अधिकारी कधीतरी मार खातील, आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली. अध्यक्ष महोदय, मी खोटं बोलत नाहीये. ते होऊ नये म्हणून मी आपल्याला सांगतोय, अगोदरच हे सगळं थांबावं. मी काही वेगळं बोलत नाहीये. ताई, आपल्याला जे अधिकारी काही सांगत असतील फक्त 4% तक्रारी आल्या वगैरे सगळं खोटं आहे. 50%च्या वर तक्रारी आहेत, पण खालचे अधिकारी का ब्रीफिंग देत नाहीत वरती मंत्रालयाला, मला काही कळायला मार्ग नाही. स्मार्ट मीटर बद्दल काय होतं, कधी कधी दुरुस्तीच्या नावाखाली ही लोक जातात तिकडे दुरुस्ती करायला आणि पटकन ते स्मार्ट मीटर तिकडे लावून टाकतात. ग्राहकाची ते परवानगी घेत नाही अध्यक्ष महोदय, आणि पटकन ते दुसऱ्या स्मार्ट मीटरची तिथे इम्प्लिमेंटेशन करून टाकतात. बिलामध्ये वाढ होते. हे काय मला सांगायची काही गरज नाही अध्यक्ष महोदय. ग्रामीण भागामध्ये नुसती गाडी जरी नेली ना तरी स्मार्ट मीटर बद्दल तक्रारी करणारी लोक रस्त्यावर मिळतील तुम्हाला. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय आपल्याला सुद्धा, की ताई, स्मार्ट मीटर बद्दल अनेक तक्रारी ग्रामीण भागामध्ये आहेत. त्याची दुरुस्ती करण्यासाठी तिकडचे अधिकारी हे काही तिकडे उपाययोजना करू शकणार नाही. त्यांना काही सांगू शकत नाही. ते कन्व्हिन्स करू शकत नाही की आम्हाला स्मार्ट मीटर का तुम्हाला द्यायचं आणि तुम्ही का घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणतायत तक्रारी नाहीत, पण असंख्य तक्रारी आहेत. तुम्ही मला जर माझ्याच मतदारसंघात जर विचारलं, तुम्हाला शेकडो तक्रारी मी तुम्हाला आता आणून देऊ शकतो. पण माझी ताई विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, ह्या स्मार्ट मीटर बद्दल ग्रामीण भागामध्ये अतिशय असंतोष आहे. त्याच्याबद्दल त्याचा निवारा करण्यासाठी सरकार काय करणार आहे का, एवढा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, ग्राहकांना जर तक्रार असेल तर आपण ग्राहकांच्या तक्रारींसाठी कन्झ्युमर रिलेशन मॅनेजमेंट पोर्टल उपलब्ध आहे अध्यक्ष महोदय. आणि मागच्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या पॉवर फेल्युअरच्या तक्रारी ह्या पोर्टलवरती 33 लाख लोकांनी नोंदविलेल्या आहेत. त्याचबरोबर बिलिंग संबंधी तक्रारी 18,60,000च्या आसपास नोंदविलेल्या आहेत आणि इतर 1 लाख, असं 53 लाख लोकांनी तक्रारी नोंदवल्या. आणि त्यांचं त्या ठिकाणी त्या तक्रारींचं निराकरण तात्काळ आपल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे अध्यक्ष महोदय. आणि स्मार्ट मीटर च्या बद्दलच्या तक्रारी सुद्धा त्याच ठिकाणचे अधिकारी आपले चेक मीटर लावून, की त्या स्थळ पाहणी करतात, मीटरची पाहणी करतात, खरंच मीटरमध्ये काही अडचण आहे का, काही तांत्रिक बिघाड त्याच्यामध्ये झालेला आहे का, हे चेक करून त्या ग्राहकाचं समाधान त्या ठिकाणी करतात अध्यक्ष महोदय. त्यामुळे ह्या स्मार्ट मीटरमुळे बिल वाढून येतात, हा गैरसमज आहे अध्यक्ष महोदय. स्मार्ट मीटर लागलेलं आहे, त्यामुळे आपल्याकडे आता कुठलंही अंदाजपंची काम नाही. 100% सगळे फिडर जे आहेत त्याच्यावर काम झालंय. ग्रीड सपोर्ट चार्ज जो आहे हाही रेट्रोस्पेक्टिव्ह नाही. ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून आपल्याला लावायला सांगितलाय, त्यानुसार तो आपण लावलाय. आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9 रुपये 30 पैसे, तेलंगणा 9 रुपये 20 पैसे, मध्य प्रदेश 8 रुपये 27 पैसे, महाराष्ट्र 8 रुपये 19 पैसे, उत्तर प्रदेश 8 रुपये 15 पैसे, गुजरात आपल्यापेक्षा आता कमी आहे, तो 7 रुपये 87 पैसे. पण आता आपण दरवर्षी, कारण आपला आता मल्टी इयर टॅरिफ झालेलं आहे, मल्टी इयर टॅरिफमध्ये दरवर्षी 2030 पर्यंतचं टॅरिफ आता आपलं फायनल झालंय. आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील, 29-30 मध्ये अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7 रुपये 43 पैसे, जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार, जे गेल्या 20 वर्षातला वाढीचा कल आहे त्यानुसार ते 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7 रुपये 43 पैसे MERC ने आता फिक्स केलाय. त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू. आजही जे आपल्याला सांगितलं जात आहे, एक जर गुजरात सोडला तर बाकी सगळ्या राज्यांपेक्षा आजही आपण कमी आहोत. आणि 2च वर्षामध्ये आपण गुजरातपेक्षा कमी जाऊ. 2 वर्षानंतर जे टॅरिफ आपल्याला दिलेलं आहे ते आपलं गुजरातपेक्षा कमी होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सातत्याने सांगितलं जातं की महाराष्ट्रातलं टॅरिफ हाय आहे, मला आपल्याला सांगायचं आहे की जर महाराष्ट्रातलं टॅरिफ हाय असतं, आपल्याला आश्चर्य वाटेल. आपल्या
कडे उद्योगांमध्ये विजेचा वापर हा प्रचंड वाढलेला आहे आणि सगळ्यात मोठा रेकॉर्ड तर असा आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये विजेची एकूण मागणी 20% वाढली आहे. 20%. 20% कशाला म्हणतात? पूर्वी 10 वर्षात 20% वाढत नव्हती. याचा अर्थ असा आहे की उद्योगही येत आहेत, विजेचं कन्झम्पशनही वाढतंय. ज्या राज्यामध्ये समजा जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विजेचे दर असते तर आजूबाजूची सगळी राज्य कॉम्पिटिटिव्ह आहेत, लोक तिथे गेली असती, पण ती गेली नाही आहेत, ती महाराष्ट्रात आलेली आहे. मी स्मार्ट मीटरवर या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून या स्मार्ट दिखावा दाखवणाऱ्या सरकारचं जनतेला लुटण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मी सांगतो अध्यक्ष महाराज. मी मगाशी सांगत होतो अध्यक्ष महाराज की लोकांमध्ये तीव्र चीड आहे, जनभावना तीव्र आहे. स्मार्ट मीटरचं हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कारण की याचे माणसं लोकांच्या घरात जातात. आपल्या विभागाचे अधिकारी कर्मचारी लाईनमॅन त्याच्यामध्ये नसतात, ते जातात आणि ते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी जबरदस्ती मीटर लावतात आणि जो जुना मीटर आहे, जो चांगला मीटर आहे, तो मीटर काढला जातोय. ही सगळीकडे तक्रार आहे. तुम्ही मंत्री आहात, तुमच्याही भागात असेल, त्याला काही लपलेलं नाही. आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज या निमित्तानं सांगतो की हे आपण स्मार्ट मीटर कशासाठी लावताय, हे स्मार्ट मीटर कशासाठी लावताय हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर निर्माण झाला. तुम्हाला प्रीपेड मीटरच्या नावाने तुम्ही सांगताय की पैसे भरा, जसं मोबाईलचं असेल, नाही तर तुमचं बिल लाईट आपोआप बंद होऊन जाईल. तुम्हाला आता लाईन तिकडे बँकेला पैसे भरायला जावं लागणार नाही. पण एक गोष्ट या निमित्तानं आपल्याला लक्षात आणून देतो की हा मीटर एवढ्या जोरात फिरतो की लोकांना 4 पटीनं बिलं यायला लागलीत आणि लोकांची लूट या निमित्तानं होते आहे. आणि हा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यासाठी पूर्ण डिपार्टमेंट आणि सरकार काम करते आहे, ते या ठिकाणी आपण सांगावं. आणि हे प्रीपेड मीटर, स्मार्ट मीटर आपण जे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की ऐच्छिक राहणार आहे, ते एकदा आम्हाला या ठिकाणी सांगावं की हे ऐच्छिकच राहणार, कंपल्सरी नाही. तर मग आम्ही ते सगळेच्या सगळे जबरदस्ती लावलेले मीटर आम्ही कमी करू. मगाशी राज्यमंत्री सांगत होतात की राज्यामध्ये 1 कोटीच्या वर आम्ही या पद्धतीचे मीटर लावलेले आहेत. आता 1,23,00,000 आम्ही स्मार्ट मीटर लावलेले असं राज्यमंत्री मगाशी सांगत होते. हे लोकांच्या इच्छेप्रमाणे लावले गेले नाहीत, हे लोकांच्या इच्छेप्रमाणे लावले गेले नाहीत, हे जबरदस्ती स्मार्ट मीटर लावलेत, प्रीपेड मीटर लावलेत. हे या ठिकाणी मी आवर्जून आपल्या निमित्तानं या निमित्तानं सांगतो. आणि म्हणून एकीकडे महागाईची झळ, डिझेल पेट्रोल पासून तर सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवल्यात, पण एकीकडे इलेक्ट्रिकचा शॉक आपण लावतोय आणि आपण सांगतोय की विद्युत नियामक मंडळाने आम्हाला ते आदेश दिलेत. विद्युत नियामक मंडळाने आदेश दिलेत याचा अर्थ काय? म्हणजे आज महाराष्ट्र सारखे राज्य, तुम्ही अनेक राज्यात मी राष्ट्रीय पातळीवर काम करत असताना मला जाण्याची संधी आली. उत्तर प्रदेशमध्ये मी जेव्हा गेलो तर सगळीकडे रात्रीच्या वेळेस मी अयोध्या मार्गानं जात होतो, तर रात्रीच्या वेळेस मला खूप दूरपर्यंत गावच दिसले नाही. तर मी विचारलं आमच्या त्या ड्रायव्हरला, ते म्हणले अरे यूपी में तो बहुत सारा पॉपुलेशन है, गाँव ही नजर नहीं आ रहे. तो म्हणले साहब अंधेरा है, यहाँ पे लाइन ही नहीं रहती और लाइन आती तो लोग चोरी से लाइन लेते. पण महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती नाही. महाराष्ट्रामध्ये फार कमी लोक आहेत की घर लाईन मध्ये एखादा माणूस थकीत राहत असेल, नाहीतर लोक पोटाला आट मारतील, पण इलेक्ट्रिकचं बिल भरण्याची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे. मग महाराष्ट्राच्या या सगळ्या चांगल्या परंपरेला, प्रामाणिक परंपरेला त्यांना या स्मार्ट मीटरच्या आणि प्रीपेडच्या मीटरच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेवर आपला विश्वास राहिला नाही आणि हे सगळेच इलेक्ट्रिक चोरतात आहे असा आपला अंदाज होता का? म्हणून हे मीटर व्यवस्था आणली का? याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देण्याची गरज आहे. आणि म्हणून जे जनतेची लूट चालवलेली आपण ते तात्काळ आपण थांबवावी आणि स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर हे तातडीनं लावलेले मीटर काढून जे रेग्युलर मीटर आहेत ते पुन्हा आपण लावावेत, या पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतोय. लोड शेडिंगच्या नावानं आपण खरं तर एकीकडे शेतकऱ्यांना आपण मोफत विद्युत दिलेली आहे, अशा पद्धतीचं आपण गवगवा करता. 10 तास मिनिमम लाईट देण्याचा तुम्ही निर्णय घेतला, मग तो 8 वर आला.
आता तो 5 वर आला. कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कुठल्या तरी मोठ्या कंपनीला आणि हा कॉन्ट्रॅक्टर ते मीटर लावतो अध्यक्ष महाराज, त्यांचे माणसं लावतात, ते अधिकारी सांगतात मगापासूनचं हे खोटं आहे. आणि जेव्हा आपण MSCBला तक्रार करावं, त्या अधिकाऱ्यांना तक्रार करावं, ते म्हणते की आम्ही नाही लावलेत असं ते सांगतात. एक अध्यक्ष महाराज, हे मीटर जे आहेत हे 4 पटीनं बिलं यायला लागलीत आणि 4 पटीनं बिलं आल्यामुळे लोकांचं आर्थिक नियोजन आहे ते सगळं कोलमडलं आहे अध्यक्ष महाराज. ही वस्तुस्थिती आहे. सभागृहातले सत्ता पक्षाचे आमदार असो का आम्ही असो सगळ्यांनीच, कारण याला राजकारण हा भाग होऊ शकत नाही, पण लोकांजवळून आर्थिक लूट ज्या पद्धतीने होते आहे 4 पटीनं, ही गंभीर बाब आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं अध्यक्ष महाराज हे ऐच्छिक आहे, हे रेकॉर्डवर आहे. मग आता कंपल्सरी का केलं आपण? कोणाच्या दबावाखाली करताय आपण लोक? कोण कॉन्ट्रॅक्टर हा? कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आपण हा? त्याचं उत्तर वस्तुस्थितीला दिलं पाहिजे. सरकारी उत्तर आपण देऊ नका. वस्तुस्थिती मांडा, राज्याच्या जनतेला कळू द्या या निमित्ताने या लक्षवेधीच्या की हे महत्त्वपूर्ण आहे. पहिलेच महागाईचं आभाळाच्या पार झाली आणि वरून तुमच्या इलेक्ट्रिकचा शॉक, हे गंभीर बाब आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं होतं की ऐच्छिक राहणार आहे, आता ही कंपल्सरी का केली त्याही प्रश्नाचं उत्तर आपण द्यावं. आणि अध्यक्ष महाराज, अजून एक आहे की सत्ता पक्षाच्या मुंबईवरची चर्चेमध्ये परवाच्या दिवशी आम्ही सगळ्या दोन्ही भागातल्या सदस्यांनी या ठिकाणी महानगरपालिकेचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहावे या पद्धतीचं आणि सचिवांनी राहावं, पण त्याच्यात नाही झालं. 25-30 मिनिटं गेले. आता आमचा पण आत्ता प्रस्ताव जो आहे तो या मुंबई महानगरपालिकेचा विषय. अधिकारी इथं राहिले पाहिजेत, त्याला आम्हाला वेळ जाता कामा नये. सगळ्यांना गावाला जायचं, आज शुक्रवार असल्यामुळे, आणि म्हणून आमच्या प्रस्तावाच्या वेळेस अधिकारी राहील.